नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे. आज आलेल्या माहितीनुसार पुणे येथे माणुसकी हाच खरा धर्म याचे प्रतीक म्हणून उन्मत सामाजिक संस्थाचे अध्यक्ष श्री जावेद खान यांनी पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांवर हिंदू विधीप्रमाणे अंत्यविधीचे पवित्र कार्य केले. याबाबत जावेद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मित्र मायकल साठे यांनी त्यांना फोन केला. त्यांच्या शेजारी राहणारे सुधीर किंकळे वय 70 रास्तापेठ पुणे येथे घरी मृत्यू पावले आहेत आणि त्यांना फक्त त्यांची बहीणच आहेत जयश्री किंकळे. त्यांना कोणतेही नातेवाईक नाहीत, त्यामुळे तू त्यांचा अंत्यविधी करतोस का? संपूर्ण माहिती घेऊन जावेद खान हे ससून रुग्णालयातील डेड हाऊस येथे पोहोचले. तेथे जयश्री ताई आणि पोलीस हवालदार होळकर साहेब भेटले. पंचनामा सुरू होता आणि संध्याकाळ होणार होती. चौकशी केली असता मृत्यूदेव मिळण्यास रात्र होणार होती. जावेद खान यांनी जयश्रीताईंना बोलले, आपण अंत्यविधी करून टाकूयात. त्या बोलल्या, आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी करत नाहीत, आपण सकाळी करू. त्यांनी विनंती केली. रमजान महिना चालू, त्यात सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज मोठा धार्मिक दिवस असल्यामुळे तरी सुद्धा जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकर ससून रुग्णालयात जावेद खान यांनी शुभम आणि शेरू या दोघा मित्रांना घेऊन वैकुंठ येथे पोहोचले. जावेद खान आणि मित्रमंडळी मृत्यू सुधीर किंकळे यांचे नातेवाईक झालेत. त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू धार्मिक पद्धतीने केलेत. त्याबाबत जयश्री किंकळे व जावेद खान यांची प्रतिक्रिया. मायकल साठे आणि जावेद खान हे मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा मी हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून सगळा विधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे लोक हिंदू मुसलमान करतात, ही गोष्ट खरी नाही. हिंदू मुसलमान सगळे देवाची देणगी आहे. सगळी माणसं आहेत. फक्त माणसाने याच्यामध्ये भेद केलेले. तसं काही नाही. माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या मदतीला कोणी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला. हे मी त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही. नमस्कार. पवित्र रमजान महिन्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो असताना एक पवित्र काम आमच्या उन्मत सामाजिक संस्थेच्या मार्फत आज झालं. कोविड काळात केलेली सेवा आणि त्याच्यानंतर मागच्या 5 वर्षात सलग ज्यांचे कोणी नातेवाईक नसतात आणि ज्यांचा अंत्यविधीला खूप त्रास होतो, ज्यांना कुठली मदत भेटत नाही, अशा अंत्यविधींचं काम उन्मत सामाजिक संस्था करत आलेली आहे. राजकारण, जातीवाद याला कुठेतरी एक ब्रेक लागावा, कुठेतरी ते थांबावं म्हणून ही सेवा आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो.